मिथुन राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, नमस्कार. तुमच्या आयुष्यात 20 ऑगस्ट 2026 नंतर नेमकं काय घडणार आहे? कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचं आहे? अचानक कोणती बातमी तुमच्या समोर येऊ शकते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या एका जुन्या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण मिथुन राशीच्या लोकांसाठी 20 ऑगस्ट नंतरचा काळ साधासुद्धा राहणार नाही. काही घटना तुमच्यासाठी आश्चर्यकारक असतील, काही घटना तुमच्या मनाला धक्का देणाऱ्या असतील, तर काही घटना अशा असतील की तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्यासोबत खरंच घडलं. पण घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण प्रत्येक बदल हा संकट घेऊन येत नाही. काही वेळा मोठा बदल म्हणजे मोठ्या संधीची सुरुवात असते. मिथुन राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक मोठा स्फोट म्हणजेच अचानक घडणारी उलथापालट किंवा धक्कादायक प्रसंग निर्माण होण्याचे संकेत या ज्योतिषीय वाचनातून दिसतात. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर येऊ शकते. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला त्याच व्यक्तीच्या बोलण्यात आणि कृतीत फरक जाणवू शकतो. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली शंका अचानक स्पष्ट होऊ शकते आणि इथेच या भविष्यवाणीचा पहिला मोठा मुद्दा सुरू होतो. तुमच्या आसपासची एक व्यक्ती तुमच्यावर जास्त लक्ष ठेवत असल्याची भावना तुम्हाला येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या कामात, नात्यात किंवा वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकते. मात्र लक्षात ठेवा, हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल निश्चित विधान नाही. तुमच्या परिस्थितीनुसार याचा अर्थ वेगळाही असू शकतो. त्यामुळे कोणावरही विनाकारण संशय घेऊ नका. पण तुमच्या मनाला सतत एखाद्या व्यक्तीबद्दल अस्वस्थता जाणवत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष न करता शांतपणे परिस्थिती समजून घ्या. मिथुन राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट नंतर सर्वात मोठा बदल तुमच्या विचारांमध्ये होऊ शकतो. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. काही लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं, काहींनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, तर काही लोकांनी तुमच्या शांततेचा अर्थ कमजोरी असा घेतला. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून निर्णय घ्याल. आणि हाच बदल तुमच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुमच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा संकेत आहे अचानक येणारी बातमी. ही बातमी फोनवरून, मेसेजमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळू शकते. सुरुवातीला ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो, पण नंतर लक्षात येईल की या घटनेमुळे तुमच्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला आहे. काही मिथुन राशीच्या लोकांना कामाशी संबंधित बातमी मिळू शकते. काहींना पैशांशी संबंधित माहिती मिळू शकते, तर काहींच्या बाबतीत जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. आणि इथेच प्रेमाच्या बाबतीत एक मोठा ट्विस्ट दिसतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि गेल्या काही दिवसांपासून तुमच्यात गैरसमज किंवा अंतर निर्माण झालं असेल, तर 20 ऑगस्ट नंतर संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. एखादा मेसेज, फोन किंवा अचानक भेट तुमच्या मनातील जुन्या भावना पुन्हा जाग्या करू शकते. पण विवाहित किंवा कमिटेड मिथुन राशीच्या लोकांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या नात्यात गैरसमज निर्माण करू नका. कारण या काळात बाहेरून आलेली एक छोटीशी गोष्ट मोठ्या वादाला कारणीभूत ठरू शकते. तुमच्या नात्याला वाचवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे थेट संवाद. आता येतो तो भाग ज्याची तुम्हाला सर्वाधिक जास्त उत्सुकता असेल, आणि ती एक व्यक्ती तुमच्या मागे का लागणार? मिथुन राशीच्या लोकांना ज्योतिषीय दृष्टिकोनातून या संकेताचा अर्थ असा घेतो की एखादी व्यक्ती तुमच्याकडून उत्तर, स्पष्टीकरण, मदत किंवा तुमचे लक्ष मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असू शकते, कामाच्या ठिकाणची असू शकते किंवा एखाद्या नात्याशी संबंधित असू शकते. ती वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. कधी फोन, कधी मेसेज, कधी दुसऱ्या व्यक्तीमार्फत बोलण्याचा प्रयत्न. अशा घटना घडू शकतात. पण तुमच्या घरात येणार या संकेताचा अर्थ प्रत्यक्षात कोणीतरी घरात घुसणार किंवा धोका निर्माण करणार असा घेऊ नका. त्याऐवजी घराशी संबंधित भेट, अचानक येणारा पाहुणा, एखाद्या व्यक्तीची चर्चा किंवा घरातील एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असा त्याचा अर्थ घ्या. जर प्रत्यक्ष आयुष्यात कोणाकडून त्रास, धमकी किंवा असुरक्षितता जाणवत असेल, तर ज्योतिषावर अवलंबून न राहता विश्वासू व्यक्ती किंवा आवश्यक त्या स्थानिक मदतीशी संपर्क साधा. आता पैशांच्या बाबतीत बोलूया. 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू बदल होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो, पण त्याचबरोबर एखाद्या अडकलेल्या पैशाची हालचाल सुरू होण्याचीही शक्यता आहे.
ज्यांनी कोणाला पैसे उधार दिले आहेत त्यांनी परतफेडीबाबत स्पष्ट बोलणे आवश्यक आहे, कारण नंतर देतो या एका वाक्यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःची आर्थिक अडचण वाढवू शकता. तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रयत्न वाढवण्याचा आहे. एखादा कॉल, इंटरव्ह्यू किंवा नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. नोकरीत असणाऱ्यांना जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही जबाबदारी त्रासदायक वाटेल, पण पुढे त्यातून तुमची क्षमता वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. तुमचे लक्ष एका गोष्टीवर टिकवणे कठीण जाऊ शकते. सतत मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर लोकांच्या समस्यांमध्ये वेळ घालवता तर अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. आता घरातील वातावरणाकडे पाहूयात. घरात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरातील 2 व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मध्यस्थी करावी लागू शकते. अशा वेळी कोणाची बाजू घेण्यापेक्षा दोन्ही बाजू शांतपणे ऐका, कारण तुमच्या एका चुकीच्या वाक्यामुळे पुन्हा वाद वाढू शकतो. आणि काही मिथुन राशीच्या लोकांच्या घरात वस्तूंची खरेदी, घराची दुरुस्ती, स्थलांतर किंवा घराशी संबंधित निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आर्थिक नियोजन आधी करा. अचानक निर्णय घेण्यापेक्षा दोनदा विचार करा. आता एक अत्यंत महत्त्वाचा संकेत. तुमच्या भूतकाळातून काहीतरी पुन्हा समोर येऊ शकते. जसे की एखादा जुना मित्र, जुना संपर्क, जुने काम किंवा जुना विषय अचानक तुमच्यासमोर येईल. तुम्हाला वाटेल की हा विषय तर संपला होता, पण कधीकधी अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हाच समोर येतात. त्यामुळे लगेच भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आधी सत्य तपासा. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी 20 ऑगस्ट नंतरचा सर्वात मोठा धडा आहे. प्रत्येक गोष्ट बोलणारी व्यक्ती आपली नसते आणि प्रत्येक कठोर बोलणारी व्यक्ती शत्रू नसते. हा काळ तुम्हाला लोक ओळखायला शिकवू शकतो. कोण तुमच्या यशावर आनंदी आहे आणि कोण फक्त तुमच्या अपयशाची वाट पाहत आहे, यातील फरक हळूहळू समोर येऊ शकतो. पण पुन्हा एकदा सांगते, कोणावरही पुराव्याशिवाय संशय घेऊ नका. तुमच्या कृती तथ्यांवर आधारित ठेवा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलूयात. मानसिक थकवा, झोपेची अनियमितता किंवा सतत विचार करण्याची सवय तुम्हाला त्रास देऊ शकते. कामाच्या ताणामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित हालचाल याकडे लक्ष द्या. कोणतीही आरोग्याची समस्या असल्यास योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता आपण करिअरच्या एका मोठ्या संकेताकडे येऊयात. काही मिथुन राशीच्या लोकांना 20 ऑगस्ट नंतर हे काम माझ्यासाठी नाही अशी भावना येऊ शकते. पण हा निर्णय लगेच घेऊ नका. कदाचित तुम्हाला काम बदलण्याची इच्छा नसून काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज असेल. नवीन जबाबदारी, नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट तुमच्या आयुष्यात येऊ शकतो आणि या बदलामुळे तुमच्या कौशल्यांना नवीन दिशा मिळू शकते. व्यापारी मिथुन राशीच्या लोकांना भागीदारी, मोठे व्यवहार किंवा कागदपत्रांबाबत विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक अट वाचून घ्या. फक्त तोंडी आश्वासनावर मोठा निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवणे या काळात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. आता नातेसंबंधांमधील एक गुपित संकेत. काही मिथुन राशीच्या लोकांना आतून असं वाटत असेल की मी सगळ्यांसाठी करतो, पण माझ्यासाठी कोण? 20 ऑगस्ट नंतर तुम्हाला याच भावनेतून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. स्वतःची किंमत ओळखा. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी सतत स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवू नका. तुमची शांतता, तुमचा वेळ आणि तुमच्या मर्यादा यांनाही किंमत आहे. आता त्या भयंकर वादळाबद्दल पुन्हा बोलूयात. या भविष्यवाणीमध्ये वादळ म्हणजे प्रत्यक्ष नैसर्गिक आपत्ती नव्हे. हे तुमच्या आयुष्यातील अचानक बदल, भावनिक संघर्ष, निर्णयाचा काळ किंवा जुन्या व्यवस्थेत होणारी उलथापालथ यांचे प्रतीक म्हणून घ्या. काहीतरी अचानक बदलेल आणि त्या बदलामुळे तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थता वाटेल, पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की हा बदल माझ्यासाठी आवश्यक होता. मिथुन राशीच्या लोकांनो, जर गेल्या काही महिन्यांपासून एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कमी लेखलं असेल, तुमचं मन दुखावलं असेल किंवा तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल, तर आता त्याला उत्तर देण्याची वेळ वादातून नाही तर तुमच्या प्रगतीतून येऊ शकते. तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर असेल. काही लोकांना अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. छोटा प्रवास, कामानिमित्त बाहेर जाणे किंवा कुटुंबासोबत एखादी भेट यामुळे मनावरील ताण कमी होऊ शकतो. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा. आता प्रेमात असलेल्या अविवाहित मिथुन राशीच्या लोकांसाठी एक सुंदर संकेत. तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे अधिक गंभीरपणे पाहू लागेल. मात्र संबंधाला वेळ द्या. आकर्षण आणि खऱ्या नात्यात फरक असतो. समोरच्या व्यक्तीच्या कृतींकडे लक्ष द्या. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांना कुटुंबातून चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
काहींना जुना प्रस्ताव पुन्हा समोर येऊ शकतो आणि विवाहित लोकांनी जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधला तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. आता एक महत्त्वाचा इशारा, तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. तुमच्या आर्थिक माहिती, घरातील समस्या, प्रेमसंबंध किंवा भविष्यातील योजना सोशल मीडियावर किंवा अनोळखी व्यक्तींशी शेअर करण्याची गरज नाही. या काळात कमी बोला, जास्त निरीक्षण करा आणि हा मंत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मिथुन राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट नंतर काही दिवस असे असतील की तुम्हाला स्वतःच्या निर्णयांबद्दल शंका वाटेल. पण प्रत्येक शंका म्हणजे चुकीचा निर्णय नसतो. कधीकधी मनाला नवीन परिस्थिती स्वीकारायला वेळ लागतो. त्यामुळे घाई करू नका. तुमचं मन शांत ठेवा आणि परिस्थितीला वेळ द्या. आता आपण या भविष्यवाणीच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. आता उपाय. कारण कोणताही काळ कितीही कठीण असला तरी सकारात्मक कृती आपल्याला स्थिर राहण्यास मदत करते. बुधवारच्या दिवशी शक्य असल्यास गणपती किंवा बुध ग्रहाशी संबंधित साधी प्रार्थना करा. ओम गण गणपते नमः किंवा ओम बुधाय नमः हा मंत्र श्रद्धेनुसार काही वेळ शांतपणे म्हणा. हिरव्या रंगाचा छोटासा उपयोग करा. गरजू व्यक्तीला हिरव्या मुगाचे किंवा आपल्या क्षमतेनुसार अन्नाचे दान करा. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, कुणाचं वाईट चिंतू नका. कारण तुमच्या मनातील नकारात्मकता कमी करणं हाच सर्वात मोठा उपाय आहे. रोज सकाळी काही मिनिटे शांत बसा, आपल्या दिवसाचं नियोजन करा आणि स्वतःला सांगा की मी घाईने निर्णय घेणार नाही. मी सत्य तपासेन. मी माझ्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवेन. मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात येणारा बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आहे. असा या ज्योतिषीय वाचनाचा संदेश आहे. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा सक्रिय होऊ शकते. एखादा जुना विषय समोर येऊ शकतो. घरात चर्चा होऊ शकते. पैशांबाबत सावध राहण्याची गरज भासू शकते आणि करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. पण अंतिम निर्णय नेहमी तुमच्या परिस्थितीचा विचार करूनच घ्या. तुमच्या आयुष्यात वादळ आलं तरी लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही. काळोख कितीही मोठा असला तरी सकाळ होतेच. तुमच्याकडून काही हिरावलं गेलं तर कदाचित त्याऐवजी नवीन काहीतरी येण्यासाठी जागा तयार होत असेल. आणि ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या मागे धावू नका. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना ओळखा. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांची किंमत करा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. आणि जर तुम्ही सुद्धा मिथुन राशीचे असाल आणि 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातही एखादी मोठा बदल जाणवत असेल तर शांत राहा, परिस्थिती समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. कारण तुमचं भविष्य फक्त ग्रहांवर नाही तर तुमच्या कृतीवरही अवलंबून आहे. शेवटी एवढंच सांगेल की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाला भीतीने पाहू नका. काही बदल तुमचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी येतात. तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच मनापासून प्रार्थना. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मिथुन राशीच्या सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.